मंडळी, आता ग्रीष्म ऋतू सुरू होतो आहे। ग्रीष्म ऋतू म्हणजे कडक उन्हाळा। अशा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जेव्हा आपल्याला कामानिमित्त घराबाहेर पडावं लागतं, त्यावेळेस सूर्याच्या प्रखर किरणांमुळे आपली त्वचा काळवंडते, राबते, त्याला टॅनिंग असं म्हणतात। बऱ्याच लोकांना ह्या सनबर्नचा खूप त्रास होतो। त्यांच्या त्वचेला उन्हात गेल्यामुळे खाज सुटते, पुरळ येते, त्वचेची आग होते। तर अशा वेळेस जेव्हा तुम्ही उन्हातून बाहेर येता आणि तुमच्या त्वचेला असा त्रास होतो, त्यावेळेस तुम्ही ताबडतोब आपल्या स्किनवरती ॲलोव्हेरा जेल लावा, म्हणजे तुम्हाला छान थंड वाटेल आणि स्किनची लाली, दाह, पुरळ हे सगळं कमी होईल। दुसरा एक महत्त्वाचा आणि सोपा उपाय मी तुम्हाला सांगते, ते म्हणजे 3 चमचे दही घ्यायचं, त्याच्यामध्ये 1 चमचा चंदन पावडर, 1 चमचा सारिवा पावडर, सारिवा म्हणजे अनंत मूळ, आणि 1 पिंच हळद, असं सगळं मिक्स करून त्याचा छान लेप तयार करायचा। आणि हा लेप आठवड्यातनं 2दा अंघोळीच्या आधी अर्धा तास आपल्या अंगाला लावायचा आणि नंतर छान कोमट पाण्याने अंघोळ करायची। ह्या लेपाचा तुम्ही जर रेग्युलर वापर केला तर तुमचं टॅनिंग निश्चितच कमी होईल। याच्यामध्ये जो आपण चंदनचा आणि सारिवा म्हणजे अनंतमूळचा वापर करतो, ते त्वचेसाठी अतिशय उपयुक्त आहे, रक्तशुद्धी करणारे द्रव्य आहे आणि थंडसुद्धा आहे, आणि दह्याने सुद्धा टॅनिंग दूर करायला खूप मदत होते। तर ह्या लेपाचा तुम्ही निश्चितच वापर करून पहा, तुम्हाला याचा नक्की फायदा होईल।